लेट्स बिगिन विथ अंडरस्टँडिंग की जे फळ आहे किंवा त्याच्यातली जी साखर आहे नक्की त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्याच्यातून आपल्याला न्यूट्रिशन काय मिळतं ते आधी सांगते आणि मग आपण बघूया की त्याचा इम्पॅक्ट कसा होऊ शकतो आपल्या जेवणावर. ठीक आहे. आता फळातनं आपल्याला काय मिळत असतं? फळातून आपण एक तर साखर मिळते कारण गोड आहे फळ, ते आपल्याला माहितीये. फ्रक्टोज नावाची शुगर असते फळात, तर ती आपल्याला मिळत असते. आणि त्याच्याबरोबर की आपण फळ जेव्हा खातोय तर आता इट्स लाईक अ सॉलिड मास की नाही. तर आता ऍपल सपोज खाल्लंय आपण, तर ऍपल जेव्हा तुम्ही खाताय किंवा आंबा खाताय, कुठल्याही फळात तुम्हाला साखरेबरोबर फायबर पण मिळत असतं. इफ यू एंड अप इटिंग अ फ्रूट विथ द स्किन, तर त्याच्यातनं फायबर तुम्हाला जरा जास्त मिळत असतं. एसेन्शियली यू आर गेटिंग शुगर, यू आर गेटिंग फायबर फ्रॉम द फ्रूट आणि त्याच्यातनं तुम्हाला विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळत असतात. मिनरल्स कमी प्रमाणात मिळतात, जास्त विटॅमिन्स मिळत असतात. आणि अजून काही काही असे तुम्हाला जे म्हणजे अँटीऑक्सिडंट्स जे म्हणतात की म्हणजे तुम्हाला सपोज अँथोसायनिन्स आहेत किंवा तुम्हाला थोडंसं बीटा कॅरोटीन, म्हणजे हे जे सगळे विटॅमिनचे प्रिकर्सर्स असतात की ज्यातनं आपल्या शरीराला विटॅमिन बनवता येतं, असेही मिळत असतात. जसं विटॅमिन सी डिरेक्टली आपल्याला मिळतं सिट्रस फ्रुट्स मधनं. हे आपण शाळेत अगदी पहिल्यापासून शिकलो की नाही, की जसं तुम्हाला स्कर्वी हे अवॉइड करायचंय विटॅमिन सी डेफिशियन्सीचं, तर मग तुम्ही यू नीड टू बी इटिंग लेमन्स और सिट्रस फ्रुट्स वगैरे. तर विटॅमिन सी तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. खूप फळांमध्ये विटॅमिन सी असतं आणि it might come as a big surprise की the second richest source of vitamin C, एक तर पहिला आहे आवळा. आवळा सगळ्यांना माहितीये. सेकंड रिचेस्ट सोर्स इज ग्वावा, पेरू. अरे बापरे. हा, म्हणजे पेरू असं कोणी विटॅमिन सीचा सोर्स वगैरे म्हणून खात नाही, पण पेरूत पण भरपूर विटॅमिन सी असतं इन टर्म्स ऑफ फ्रुट्स. ओके. तर सो तुम्हाला फळातनं साखर मिळतेय, फायबर मिळतंय आणि तुम्हाला विटॅमिन्स मिळतात. ओके. मिनरल्स कडे आपण जाणार नाही, जरा थोडं सोडियम वगैरे असं एवढं मिळत असतं, बट नथिंग खूप जास्त नसतं मिळत तुम्हाला. मग आता ही जी फळातनं साखर मिळते ती आपल्याला नुकसान करते का, त्याने आपल्याला काही त्रास होतो का, हा प्रश्न असतो. की मग आता जसं त्या आपल्या साखरेच्या एपिसोडवर सगळ्यांनी तेच विचारलं की नाही की तुम्ही साखर इज गोइंग टू बी नॉट रेकमेंडेड किंवा तुम्ही साखर गुळ सगळं सेमच आहे म्हणतात, पण मग फळांच्या साखरेचं काय. तर आता फळातली साखर जी असते त्याला जेव्हा तुम्ही इंटॅक्ट खाता, इंटॅक्ट म्हणजे हे फळ रूपात जेव्हा तुम्ही खाता त्याच्यातनं, तर त्यातनं एनिवे तुम्हाला एनर्जी मिळते. कुठल्याही शुगर मधनं तुम्हाला एनर्जी मिळत असते. फळांमधली साखर ही जरा वेगळी आहे ऍज कम्पेअर्ड टू से शुगर कमिंग फ्रॉम व्हाईट शुगर, म्हणजे आपण जी पांढरी साखर आहे किंवा गुळ आहे त्याच्यातली जी साखर असते त्यापेक्षा फळांमधली साखर वेगळी असते. का बरं? कारण ती साखर काढायला, ती साखर डायजेस्ट करायला ती त्या फायबरने अशी पकडून ठेवलेली असते. आता सपोज आता आपण संत्र घेतलं, तर संत्र पण गोड संत्री पण मिळतात, सगळीच काय आंबट नसतात. तर गोड संत्र्यातलं जी साखर आहे ते फायबरच्या जे असं नेटवर्क आहे त्याच्यात धरून ठेवलेली असते. त्यामुळे ती डायजेस्ट करायला आपल्या शरीराला जरा कष्ट घ्यायला लागतात. म्हणून त्या फायबरमुळे आणि त्याच्याबरोबर जे मिळणारं आपल्याला विटॅमिन्स आहेत त्याच्यामुळे फळाची साखर, वेन यू आर इटिंग अ स्ट्रेट अवे फ्रूट, इज नॉट कन्सिडर्ड ॲज टेबल शुगर. पांढरे साखरेसारखी त्यामुळे आंब्यातली साखर किंवा पपईतली साखर धरता येत नाही, जरी तो साखरेचाच प्रकार असला तरी, कारण त्या फायबरने त्याला धरून ठेवलंय. आता याचा अर्थ काय झाला की आपण जेव्हा जर मी नुसती साखर खाल्ली, ठीक आहे, नुसती साखर खाल्ली तर त्याच्यात इट्स प्युअर प्लेन शुगर, त्याने आपलं जी ग्लुकोज आहे ते स्पाइक एकदम जास्त होणार आहे. आणि जेव्हा स्पाइक एकदम जास्त म्हणजे स्ट्रेट अवे शूट अप होणार तुमची, बिकॉज देर इज नथिंग एल्स. साखरेबरोबर जेव्हा तुम्हाला काही दुसरं प्रोटीन किंवा फायबर असतं तेव्हा त्याचे जे स्पाइक आहे म्हणजे आपलं ब्लड ग्लुकोज मध्ये येणारी साखर जी आहे त्याची लेवल जी वाढते, तर ती वेन यू हॅव फायबर ऑर समथिंग विथ इट, तर ती जरा कमी हळूहळू सस्टेन रिलीज होते. तर फळातली साखर जी आहे ही आपल्याला औषधं जशी सस्टेन रिलीज असतात की नाही, म्हणजे हळूहळू आपल्या ब्लडस्ट्रीम मध्ये येतात, तशीच फळातली साखर इज ऑल्सो सस्टेन रिलीज. म्हणून तुम्हाला जसे तुम्हाला साखरेचे व्हाईट शुगरचे स्पाइक्स होतात तसे फ्रूट शुगरने स्पाइक होत नाहीत. बट देर इज अ कॅच. ओके. तुम्ही हे फळ कधी खाताय, जो तू प्रश्न विचारलास मला की सकाळी उठून खायचं की नाही किंवा जेवणानंतर खायचं की नाही,
तुम्ही हे फळ कधी खाताय त्याच्यावर पण जरा टू सम एक्सटेंट, म्हणजे असं अगदी अव्वा आता आपल्याला हाच रूल फॉलो करायला पाहिजे अशातलं नाही, पण टू सम एक्सटेंट द शुगर स्पाइक इज ऑल्सो डिपेंडेंट ऑन व्हॉट इज इन युअर टमी. म्हणजे जर आपण ऑलरेडी जेवण झालेलं असेल आणि त्यानंतर आपण सपोज फ्रूट काही खाल्लं किंवा जेवणाबरोबर खाल्लं, जेवताना जर एखादं फळ खाल्लं, तर मग त्याच्या ऑलरेडी त्या जेवणाचे जे पदार्थ आहेत की नाही, जे न्यूट्रिएंट्स आहेत, प्रोटीन वगैरे आहे तुमच्या जेवणात होपफुली, तर त्यांनी हो कारण प्रोटीन महत्वाचं. सो होपफुली प्रोटीन असेल तुमच्या याच्यात, तर मग ते अगेन फॉर्म्स अ नेटवर्क आणि मग ती जी साखर आहे ती स्पाइक अप तेवढी होत नाही. कारण आणि जर हे तुम्ही सपोज सकाळी खाल्लं ओके फ्रूट, तर मग तुम्ही दुसरं काही खात नाहीये, तर त्याने त्याचा इम्पॅक्ट लवकर होतो, पटकन होतो, कारण दुसरं काही आड यायला नाहीच आहे ना, त्याचं डायजेशन स्ट्रेट अवे होणार आहे. याचा अर्थ असा का की तुम्ही फ्रुट्स जे आहेत ते सकाळी नाही खायचे? अजिबात नाही, असा अजिबात त्याचा अर्थ होत नाही. फ्रूट जेव्हा तुम्ही खाताय, म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला जर वर्कआउट करायला जायचंय, रन करताय किंवा जिमला जाताय, तर तसं जायच्या आधी तुम्ही जर एखादं फळ खाऊन गेलात तर काहीही हरकत नसते. कारण मी जसं सांगितलं तसं फळातली साखर जी आहे ती सस्टेन रिलीज असते, तर त्यामुळे तुम्हाला हळूहळू तुमच्या ब्लडस्ट्रीम मध्ये जेव्हा ते साखर सोडत असतं, तर तेव्हा तुम्हाला एनर्जी जी असते ती सस्टेन्ड फॉर्म मध्ये मिळत राहते, हळूहळू तुम्हाला मिळत राहते. जसा व्यायाम करताय तशी तुम्हाला साखर जी आहे ती मिळत राहते. तुम्ही रात्री फळ खाऊ शकताय, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त कसं होतं की सपोज तुम्हाला डायबिटीज आहे, मग तुम्ही एक तुमचं जेवण झालं 8 वाजता, समज 8 वाजता जेवण झाल्यावर मग जर तुम्ही 11-12 वाजता परत काही खायला लागला, काहीही असो, म्हणजे ते फळच असं नाही, एनिथिंग एल्स, द मोमेंट यू स्टार्ट इटिंग, तुम्ही तुमच्या इन्सुलिनला जाऊन जाऊन जागा करत असता परत. आणि खरं तर ना तुमचं रात्रीचं जेवण झाल्यावर ही इन्सुलिनची झोपायची वेळ असते, कारण आपल्यासारखंच झोप लागलेल्या इन्सुलिनला जर तुम्ही जागा केलं तर तो खवळतो. बरोबर. ओके, मग तो खवळून म्हणतो, अरे हट, मला हे नकोय, मी याला सगळ्याला फॅट बनवून टाकणार आहे. ठीक आहे. लकीली फ्रुट्स आर स्टिल अ बेटर ऑप्शन दॅन इटिंग समथिंग एल्स. म्हणजे स्ट्रेस इटिंग पण खूप लोकांमध्ये असतं, किंवा रात्री जागून बरीच लोक काम करत असतात, वेगळ्या शिफ्टवर, टाइम झोन्सवर तुम्ही काम करताय, तर मग तुम्ही आणि लागते ना, तुम्ही जागे जर आहात तर तुम्हाला भूक लागणार आहे. तर तसं जेव्हा होत आहे तर तेव्हा फ्रूट इज अ डिसेंट ऑप्शन टू हॅव. मग फ्रूट नुसतं खायचं की त्याच्यासोबत काही खायचं असतं? म्हणजे तुम्ही जसं म्हणाला ब्लड शुगर लेवल स्पाइक वगैरे होते, तर असं काही आहे का की फळासोबत काहीतरी खाल्लं पाहिजे, किंवा खाल्लं तर बरं, असं काही आहे का? गुड क्वेश्चन. बघ, आता हा ब्लड शुगर स्पाइक्सचा ना प्रश्न ऍक्च्युली ज्यांना डायबिटीज आहे त्यांना थोडा जास्त दे नीड टू बी कन्सिडरिंग इट. सर्वसामान्यांना की ज्यांना काही असा डायबिटीज किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सचा इश्यू नाहीये, त्यांना ह्याचा विचार करत बसायची गरज नसते. मोस्ट फ्रुट्स जर आता तू बघितली तर मोस्ट फ्रुट्स दे आर मीडियम टू लो ग्लायसेमिक इंडेक्स. जसं पेरू इज लो ग्लायसेमिक इंडेक्स. तुम्ही जर आंबा बघितला किंवा इफ यू लुक ॲट से पपाया वगैरे, हे सगळे जे फ्रुट्स आहेत, किंवा पायनॅपल इज लो टू मीडियम, हे सगळे साधारणपणे लो टू मीडियम ग्लायसेमिक इंडेक्स मध्ये येत असतात फळं. जर तू बघितलंस की तुम्ही युअर इटिंग अ फ्रूट लाईक से ग्रेप्स किंवा चिकू, हे जरा अजून हायर ग्लायसेमिक इंडेक्स, म्हणजे इफ आय एम प्लॉटिंग अ स्केल, इथे लो आहे, इथे मीडियम आहे, इथे जर हाय आहे, तर हे हायच्या जस्ट अलीकडे असे बॉर्डर लाईनवर असे येतात ती फळं. तर अँड शुगर, फॉर एक्झाम्पल, शुगर कम्स द हायेस्ट ग्लायसेमिक इंडेक्स. ओके, सो तसं असल्यामुळे जर तुम्ही त्या फळावर बरोबर काही खात असाल, और इफ यू आर इटिंग से 5 वाजता तुम्हाला भूक लागली, तुम्ही फ्रूट खाताय फॉर एक्झाम्पल, जेवताना जेवणाबरोबर, ब्रेकफास्ट बरोबर खाताय तर नाही काही गरज पडत. बट इफ यू आर इटिंग युअर फ्रूट ॲज अ स्नॅक स्टँड अलोन, आणि तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, तुम्हाला डायबिटीज आहे, तर इट इज रेकमेंडेड की त्या फळाबरोबर तुम्ही काहीतरी अजून प्रोटीन किंवा फॅट रिच खा. पीनट बटर, जे तू मगाशी म्हणालीस तसं, पीनट बटर किंवा आमंड बटर, हे जे आहेत, किंवा नुसते फ्रूट नट्स असे, की म्हणजे तुम्ही 4 बदाम घेऊन खा, 4 किंवा फुटाणे खा, असं. तर शेंगदाणे, फुटाणे असं काही जर तुम्ही त्या फळांबरोबर खाल्लत
तर मग काय होतं की ते जे ग्लायसेमिक इंडेक्सचा जो हम्म. इम्पॅक्ट आहे की तुमची साखर जी शूट अप होऊ शकते, तर त्याचा इम्पॅक्ट थोडा कमी होतो आणि तुमचे शुगर स्पाइक ऍज सच होत नाही. कधी कधी फळ न खाता त्याचं हम्म. ज्यूस करून पिलं तर चालतो का? कारण की लहान मुलांचे खूप नखरे असतात की फळ नाही खायचं, मग त्यांना ज्यूस दिला जातो किंवा आपण पण कधी कधी कुठलं फळ चावायचं कंटाळा येतो किंवा मग ज्यूस कसं काम करता करता पटपट पिऊ शकतो. त्यामुळे ते सारखंच आहे का फळ आणि ज्यूस? इट इज नॉट द सेम. ओके. फळाच्या साखरेचा जर तुम्हाला टेन्शन येतंय तर ते जे त्याला त्या साखरेला जे धरून ठेवतंय, ओके, त्याला जे धरून ठेवणार फायबर आहे त्याला तुम्ही काढून टाकता ना, तुम्ही जर गाळलेलं ज्यूस पिताय किंवा त्या ज्युसर मधलं पिताय. ओके. सो द मोमेंट यू आर डुईंग दॅट, ती जी साखर आहे ती त्या ज्या नेटवर्क मध्ये धरली गेलेली आहे ती एकदम मोकळी होते. मग इट इज प्रिटी मच लाईक ड्रिंकिंग. म्हणजे आता जर मी आंबा खाल्ला किंवा आंब्याचा रस केला तर इट्स द सेम ॲज मी नुसती साखर खाणं किंवा पाण्यात मी साखर घालून पिणं.